आमच्या महागणपतीला सलामी. माझगाव ताडवाडी. हॅलो गाईज, सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 3 तारीख 3 ऑगस्ट. बरेचसे गणपती निघणार आहेत. सो आज आपण चाललो आहे लालबागला आणि तिकडे शूट करणार आहोत. कोणते कोणते गणपती निघतात परेल वर्कशॉपमधून आहे, परत गणसंकुलमधून आहेत. सो ते तुम्हाला आज दाखवणार आहेत. आपल्यासोबत कोण कोण जॉईंट होते अजूनपर्यंत तर माहिती नाही, पण जे जे जॉईंट होतील सगळ्यांची ओळख करून देईन. आणि कोण ना कोणतरी नवीन चेहरे असणार आहेत. सो असंच ब्लॉगमध्ये बनून राहा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. संडे स्पेशल बघा, मम्मीने नाश्ता केला आहे. आता नाश्ता खायचा आणि मग जायचं लालबागला. सो असंच ब्लॉगमध्ये बनून राहा. सो गाईज, सुखाचं दार आजपासून उघडं होत आहे असं म्हणतात ना, की बाप्पा येण्याने खुशिया येतात. सो तेच आहे, ते सुखाचं दार. आजपासून बऱ्याचशा गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि सुखाचं दार उघडं होत आहे. आणि सुखाच्या दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि माझ्या मनात आहे ना एक धून वाजते, ती काय ते ऐकायला निघा फटाफट, सगळे वाट बघतायत. चला बाहेर पडलोय बिल्डिंगच्या, गाडी काढूया, निघूया माला गार्डनला. माला गार्डन जवळ जाऊया. तिकडनं 2-3 जण तरी जॉईंट होतील आपल्याला. चला, ही आपली गाडी 216. हो गाईज, चला इकडनं निघूया आता. आणि माला गार्डनमध्ये आलो होतो. विशालला आणि सुधांशूला पिकअप केलं आहे. सो आता इथून पुढे थोडासा कॅमेरामध्ये शूट करेल तो विशाल करेल पाठी बसून. आणि आमच्यासोबत आहे विशाल आणि सुधांशू. सुधांशूची आणि विशालची ओळख करून देतो. हाय सुधांशू. सुधांशूचे हाय, कसे आहेत विचार सर्वांना. आणि हाय विशाल. सो गाईज, पुढची शूट आता विशाल करेल. सुधांशूला तर आपण देऊ शकत नाही, तो विशाल करेल पाठी बसून. सो बघूया, तुम्हाला दाखवतो आज कोणते कोणते गणपती बघायला मिळत आहेत. आणि सुखाचे दिवस चालू झालेले आहेत, आनंदाचे दिवस चालू झालेले आहेत. त्या आनंदाच्या दिवसांची सगळ्यांना शुभेच्छा. चला भेटूया परेल आणि लालबाग. काय कोणत्याही शुभ कार्याला गणपती बाप्पाची साथ हवी. गणपती बाप्पा हो. बाहेरून जायला जागा नाही आहे. जाम आहे. उलटा निघाला आहे. उलटा जागा आहे. काढलाय तो मोठी मूर्ती अजून. हा बघ्यानी मग जागा पुढे गेली आहे आता निघाले भेटलच ना. आपण इकडनं शूट करूया. बघायला
भाई मजा बघा, इथे गॉगल घ्यायला थांबलोय भाईसाठी. भाई कसा वाटतंय तुला? चांगला वाटतंय. चांगला वाटतंय. कडक दिसतंय पण बाकी. हा चला, गॉगल घेऊन झालेला आहे भाईचा. आता आम्ही निघतो पुढे. जायचंय गणपती बघायला भाईंना. सुंदरबागचा राजा. गणपती बाप्पा बोल्या. बाबू बोल, गणपती बाप्पा. गाइस लुक एट सी, सुंदरबागचा राजा. आणि या मूर्तीचे मूर्तिकार आहेत सिद्धेश मिसाळ. सुंदरबागचा राजा पाहू शकता. सुंदरबागचा राजा. सुंदरबागचा राजा 2025 पाहू शकता आपण. पहिला गणपती दाखवलेला आहे तुम्हाला. चला पुढे अजून गणपती बघूया कोणते कोणते बघायला मिळत आहेत ते. तो गाईज आजचा दुसरा गणपती पाहू शकता तुम्ही आहे तो धारावीचा सुखकर्ता. सुंदर मूर्ती. धारावीचा सुखकर्ता. आणि या मूर्तीचे मूर्तिकार आहेत अनिकेत दादा शेवाळे. चल 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 चल, रस्ता माहिती नाही. आला बघा. काळा चौकीचा महागणपती. सो गाईज पोचलोय लालबाग मध्ये, मुंबईच्या राजाच्या मंडपाजवळ आम्ही. आणि आता बाहेर पडतोय आणि तुम्हाला दाखवतो काळा चौकीचा महागणपती. गाईज असंच ब्लॉग मध्ये बनवून राहा, तुम्हाला काळा चौकीचा महागणपती दाखवणार आहे. सो बघत राहा. काळा चौकीचा महागणपती. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. गर्दी दाखवतो तुम्हाला. आज सगळे जण रस्त्यावर उतरलेत का आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन आहे. चला सुखाचे दिवस सुरू झालेत ना, यासाठीच बसतोय. पाहत राहा.
महादेवाच्या अवतारात यावर्षी काळाचा महागणपती पाहायला मिळतो आपल्याला. जसं जसं गणपती जवळ येते तसं तसं आहे ना मनाची धडकन आहेत ना पण गणपतीची एवढी सुंदर मूर्ती पाहायला मिळते ना. काळा चौकीचा महागणपती सुंदर रूप महादेवाचं साकारण्यात आलं आहे. सिद्धेश दादा दिबोळे यांच्याकडून महागणपती. गणपती येतोय. सुधांशूला विचारा कोणता आहे. सुधांशूने बघितलं, सुधांशूला माहिती आहे. फोटचा राजा, फोटचा राजा, फोटचा राजा येतोय, फोटचा राजा येतोय. आला आला आला. कोणता? हा फोटचा राजा, फोटचा राजा येतोय. दाखवतो तुम्हाला फोटचा राजा. आणि हा एक मित्र भेटला. नाव काय तुझं? युवराज. युवराज मध्ये आपला एक मित्र भेटला. तो आपल्या ब्लॉग मध्ये जॉईन झालाय. युवराज ते आहे. तो बघूया आता तुम्हाला दाखवतो. फोटचा राजा येईल. फोटचा राजा बघा. ताडवाडी आपण पाहू शकता. माजगाव ताडवाडी त्या रस्त्याला सुरुवात केलेली आहे. सलामी काळ चौकीच्या महागणपतीला सलामी. माजगाव ताडवाडी. गणपतीला गणपती बाप्पा मोरया. क्या बात है. सोने में सुहागा मोमेंट. कडक कडक कडक. या क्षणांची आतुरता असते प्रत्येक मुंबईकराला आणि तो क्षण पाहायला मिळतोय आज. आनंदाचे दिवस आहे आणि
से जोर से।
गाईज भाईला आमच्या आवडली आहे आईस्क्रीम, तर आम्ही आलो आईस्क्रीम खायला. तुझीवाली कोणती आहे? मँगो. मँगो, माझी पण मँगो. आणि यांनी घेतले रोस्टेड आमंड. चला, हे आहे माझगावचं गुप्ता आईस्क्रीम शॉप आहे. खूप अप्रतिम आईस्क्रीम भेटते इथे. सो आम्ही आलो आहे. फेरफटका मारताना इकडनं निघत होतो, तर अजून एक गणपती कवर करायचा आहे, त्यासाठी आम्ही आलो इकडे. तर जाता जाता आईस्क्रीम खाऊया बघू. हा, आईस्क्रीम घेतली, आता खातो आणि तुम्हाला प्रतिक्रिया सांगतो कशी वाटते ते. एक नंबर. कशी वाटली? एक नंबर ना. हा हा हा, मजा येते आईस्क्रीम खायला. कधीतरी इथे विजिट करा आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम मस्त असते. अजून एक गणपती पाहायला मिळतोय, मुंबादेवीचा महाराजा. सो पाहूया, गणपती दाखवतो तुम्हाला. चला. गाईज दमलो आता, निघतोय घरी. खेतवाडीचा राजा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, बट आम्हाला काही मिळाला नाही बघायला. खूप फिरलो त्याच्यासाठी, बट गणपतीचा रूट कुठनं आहे ते प्रॉपर समजलं नाही. आम्ही बऱ्याच जागेवरनं आलो की येण्याची शक्यता आहे, तशा जागेवरनं आलो, पण गणपती काय आम्हाला दिसला नाही, त्यासाठी सॉरी. पण काय करू, प्रयत्न तर केले, मिळाला नाही गणपती बाप्पा आपल्याला, खेतवाडीचा राजा. सो बघायला मिळाला असतं तर नक्कीच तुम्हालाही दाखवलं असता. सो आता निघतोय घरी, आणि जाता जाता जर कोणते गणपती दिसले तर तुम्हाला नक्कीच दाखवेन मी, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि पुन्हा एकदा सुखाच्या दिवसाच्या, आनंदाच्या दिवसांची सर्वांना शुभेच्छा. सो गाईज, हा पाहू शकता आपण मुंबईचा मोरया, जो बनवला प्रथमेश दादा घाडगे. गेल्या वर्षी सुंदर मूर्ती होती, यावर्षी सुंदर मूर्ती आहे. हा गणपती आहे कामाडीपुराचा, मुंबईचा मोरया. सो गाईज, पोहोचलोय घरी आणि आता आराम करायची वेळ आहे. जरासं आराम करूया. प्रत्येक गणपती जे दाखवलेत ते आता लगभग आपल्या मंडपापर्यंत आसपास असतील. सो आजचा ब्लॉग तर इथेच संपवावा लागेल, कारण आज जास्त काय फिरलो नाही. खूप थकलो होतो, त्यामुळे फिरायला भेटला नाही, झोपही येते आता. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच, बरंच काही दाखवेन. आता येणारे ब्लॉग सुखाच्या दिवसांमधले ब्लॉग असणार आहेत, कारण बाप्पा आले. सुखाचा साथी म्हणजे गणपती बाप्पा, आणि त्याचं आगमन तर चालू झालेले आहेत. प्रत्येक मंडळाचे प्रत्येक गणपती आपापल्या कारखान्यातून आपापल्या मंडपाकडे प्रस्थान करत आहे. सो आता पुढच्या रविवारी पण बरेचसे आगमन आहेत, त्याच्या पुढच्या रविवारी तर खूपच आगमन आहेत. आणि त्याच्यानंतरचा एक रविवार असेल जो 23 किंवा 24चा रविवार आहे, त्या दिवशी पण खूप आगमन आहेत. सो तेही दाखवणार आहे तुम्हाला. तोपर्यंत तुमचा भाव आता तुमची रजा घेतो, आणि असंच प्रेम करत राहा, असंच सबस्क्राईब करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.